Hello, my YouTube family. Imagine this. You go to a restaurant. You order food, but something goes wrong. The order is wrong. The food is cold. The service is slow. Now, what will you do? Will you stay silent or speak confidently in English? Today, we will learn how to handle problems in a restaurant using English. आज आपण रेस्टॉरंटमध्ये समस्या आल्यावर इंग्रजीमध्ये कसं बोलायचं ते शिकणार आहोत. वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश विथ पूजा. नमस्कार मित्रांनो, माझ्या लर्न इंग्लिश विथ पूजा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दिस इज डे 38 ऑफ आवर इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस सिरीज. हा आपल्या इंग्रजी बोलण्याच्या सरावाचा डे 38 आहे. इन दिस सिरीज वी फोकस ऑन रिअल लाईफ सिच्युएशन्स. या सिरीजमध्ये आपण खऱ्या आयुष्यातील संभाषण शिकत आहोत. टुडेज टॉपिक इज हँडलिंग प्रॉब्लेम्स इन अ रेस्टॉरंट. आजचा विषय आहे रेस्टॉरंटमधील समस्या हाताळणं. बिफोर वी बिगिन, रिमेंबर वन थिंग. सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. स्पीकिंग पोलाइटली इज व्हेरी इम्पॉर्टंट. नम्रपणे बोलणं खूप महत्त्वाचं आहे. Even if there is a problem, you should speak calmly and clearly. समस्या असली तरी शांत आणि स्पष्ट बोललं पाहिजे. This shows confidence and respect. Now let's learn useful sentences. आता आपण समस्या सांगण्यासाठी वाक्य शिकूया. Please repeat after me. माझ्या मागे बोला. Sentence first. Excuse me, there seems to be a mistake. माफ करा, काहीतरी चूक झाली आहे असं वाटतं. फॉर एक्झाम्पल, एक्सक्यूज मी, देअर सीम्स टू बी अ मिस्टेक इन माय ऑर्डर. सेंटेन्स 2. दिस इज नॉट वॉट आय ऑर्डर्ड. मी हे ऑर्डर केलं नव्हतं. फॉर एक्झाम्पल, आय ऑर्डर्ड समथिंग एल्स. सेंटेन्स 3. द फूड इज नॉट हॉट. हे जेवण गरम नाही. फॉर एक्झाम्पल, कुड यू प्लीज हीट इट. सेंटेन्स 4. आय हॅव बीन वेटिंग फॉर अ लॉंग टाईम. मी खूप वेळापासून वाट पाहत आहे. फॉर एक्झाम्पल, कुड यू प्लीज चेक माय ऑर्डर. सेंटेन्स 5. कुड यू प्लीज फिक्स दिस. तुम्ही कृपया हे ठीक करू शकता का. फॉर एक्झाम्पल, आय वुड रिअली अप्रिशिएट इट. सेंटेन्स 6. आय वुड लाईक टू चेंज माय ऑर्डर. मला माझी ऑर्डर बदलायची आहे. फॉर एक्झाम्पल, कॅन आय चूज समथिंग एल्स. सेंटेन्स 7. थँक यू फॉर युअर क्विक रिस्पॉन्स. थँक यू फॉर युअर क्विक रिस्पॉन्स. तुमच्या लवकर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. फॉर एक्झाम्पल, आय अप्रिशिएट युअर हेल्प. सेंटेन्स 8. नाव एव्हरीथिंग इज फाईन. आता सगळं ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, थँक यू फॉर फिक्सिंग द इश्यू. नाव लेट्स सी अ रिअल कन्व्हर्सेशन. आता आपण एक संवाद पाहूया. एक्सक्यूज मी, देअर सीम्स टू बी अ मिस्टेक. माफ करा, काहीतरी चूक झाली आहे. आय एम सॉरी, व्हॉट हॅपन्ड. माफ करा, काय झालं. दिस इज नॉट व्हॉट आय ऑर्डर्ड. मी हे ऑर्डर केलं नव्हतं. आय अपॉलॉजाइज, आय विल फिक्स इट. माफ करा, मी लगेच ठीक करते. थँक्यू, धन्यवाद. नाव लेट्स प्रॅक्टिस टुगेदर. आता आपण एकत्र सराव करूया. रिपीट स्लोली. देअर सीम्स टू बी अ मिस्टेक. दिस इज नॉट वॉट आय ऑर्डर्ड. आय हॅव बीन वेटिंग फॉर अ लॉंग टाईम. कुड यू प्लीज फिक्स दिस. आय वुड लाईक टू चेंज माय ऑर्डर. एक्सलेंट. नाव ट्राय दिस. आता हा सराव करून बघा. Imagine you are in a restaurant and something is wrong. कल्पना करा की रेस्टॉरंटमध्ये काहीतरी चूक झाली आहे. Speak 2 to 3 sentences. For example, excuse me, this is not what I ordered. Could you please fix this? Pause the video and practice. Remember this. ही गोष्ट लक्षात ठेवा. Confidence is not about speaking fast. आत्मविश्वास म्हणजे जलद बोलणं नाही. इट इज अबाउट स्पीकिंग क्लिअरली अँड पोलाइटली. तो स्पष्ट आणि नम्रपणे बोलण्यात आहे. कीप प्रॅक्टिसिंग एव्हरी डे.
इफ यू प्रॅक्टिस टुडे कमेंट डे 38 डन. आजचा सराव केला असेल तर डे 38 डन अशी कमेंट करा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सी यू टुमारो विथ डे 39. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.